नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पार्टीने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉक्टर किसान या संस्थेचे संस्थापक डॉक्टर सुनील दिंडे यांनी प्रचार सभा घेतली. या सभेत उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉक्टर दिंडे यांनी विकासाभिमुख आणि जनहिताच्या कामांसाठी भाजपच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. उपस्थित नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपचा प्रचार अधिक जोमाने सुरू असल्याचं चित्र स्पष्ट दिसून येत आहे. सर्व मतदार बंधू भगिनी, माता भगिनींना नमस्कार. सध्या आपण बघतोय प्रभाग क्रमांक 2 मध्ये पूर्ण नाशिक मधून प्रचाराची आघाडी असेल. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रभाग क्रमांक 2 मध्ये जी काही आपल्याला उणीव भासत होती, उद्धव बाबा निमसे यांच्या स्वरूपात यांचा चेहरा घेऊन त्यांचे चिरंजीव रिद्धिश दादा निमसे, त्याचप्रमाणे चारही नगरसेवक जे उभे राहिलेले आहेत, मतदार त्या ठिकाणी सगळ्यांच्या पाठीशी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये प्रचारामध्ये आपण त्या ठिकाणी आघाडी घेतली आहे. परंतु आपल्याला जी उणीव भासती आणि त्या माणसाला आपल्याला एक जाणीव करून द्यायची आहे. दिनांक 16ला 15 तारखेला आपण मतदान करणार आहोत. 16 तारखेला आपण जे मतपेटीमध्ये आपण सगळे मतदार, आडगावचा परिसर असेल, नांदूर मानूरचा परिसर असेल, तपोवन असेल, त्याचप्रमाणे सगळ्या शहरी विभाग, कोणार्क नगर असेल, बिडी कामगार वसाहत असेल, या ठिकाणी सगळ्यांनाच उद्धव बाबांची उणीव भासते. परंतु त्या ठिकाणी सगळ्यांनी एक निश्चय केला आहे की रिद्धिश दादाच्या स्वरूपामध्ये आपण बाबांना बघतोय आणि 15 वर्षात बाबांनी जो विकास केला त्या विकासाची पावती या ठिकाणी आपल्याला देत असताना मतदान पेटीतून नाशिक महानगरपालिकेतील 122 नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने आपल्याला रिद्धिश दादाला त्या ठिकाणी महापालिकेत पाठवायचंय. माझ्यासोबत बाबांचे खंदे समर्थक आहेत. राजेशजी, काय सांगाल? या ठिकाणी सांगावंसं वाटतं की बाबांनी गेल्या 15 ते 20 वर्षापासून या प्रभागात जी विकास गंगा आणली, त्या विकास गंगेला कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की त्यांनी कमळ या निशाणी समोरील बटन दाबून भाजपचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. थोडक्यात बाबांची जी परंपरा आहे, 2017ला जसे चारही नगरसेवक बाबांनी त्या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून आणले, तसंच यावर्षी 2026ला आपल्याला ती परंपरा कायम ठेवायची आहे आणि बाबांच्या अंगावर बाबा बाहेर येताना मोठ्या स्वरूपात मताधिक्याने चारही उमेदवार निवडून आणताना बाबांच्या अंगावर गुलाल आपल्याला टाकायचा आहे. माझे 2 शब्द थांबवतो. परत एकदा सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनम्र विनंती करतो की येत्या 15 तारखेला सकाळी 7:30 वाजता मतदान सुरू होणार आहे. फक्त आणि फक्त बघायचंय कमळ निशाणी आणि कमळच्या बटनावर त्या ठिकाणी बटन दाबून शिक्कामोर्तब करून या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणायचंय. कारण विकासाला मत देत असताना 15 वर्षाचा विकास काही कारणास्तव जर बघितलं, आमचे दमदार आमदार राहुल भाऊंनी त्या ठिकाणी 2-3 ठिकाणी जी चर्चा केली किंवा जे संबोधन आपल्या सगळ्यांना दिलं की बाबा कशासाठी आपल्या म्हणजे त्या ठिकाणी भोग भोगताय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मतदार बंधू भगिनींनो या चारही उमेदवारांच्या पाठीशी आणि खास करून आपल्याला रिद्धिश दादाच्या पाठीमागं का उभं राहायचंय की त्या ठिकाणी आपल्याला की ते दाखवून द्यायचंय की कुठलंही कारण नसताना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी आपण बाबांना त्या ठिकाणी बाबा आपले भोग आपल्या गावासाठी, आपल्या प्रभागासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी भोगतायत आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवून द्यायचंय की बाबांच्या पाठीमागं किती जनता आहे आणि ते आपल्याला मतदान रूपी मतदान पेटीमध्ये मतदान करून 16 तारखेला आपल्याला त्या ठिकाणी ते दाखवून द्यायचंय. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक महापालिकेच्या 2026च्या निवडणुकीमधून प्रभाग क्रमांक 2चं जे काही नेतृत्व, युवा नेतृत्व, रिद्धिश दादा निमसे, उद्धव बाबांचा चेहरा घेऊन रिद्धिश आपल्या समोर आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून आज आपण बघतोय गेल्या 3-4 दिवसापासून प्रचारामध्ये संपूर्ण नाशिक महापालिकेमधून आघाडी त्या ठिकाणी रिद्धिश दादा असेल, त्याचप्रमाणे ऐश्वर्या लाड जेजूरकर असतील, खेताडेताई असतील, नामदेव शिंदे असतील, या चारही उमेदवारांनी खूप मोठी त्या ठिकाणी आघाडी घेतली आहे. परंतु आपल्या सगळ्यांचं एक स्वप्न आहे, सगळ्या मतदार बंधू भगिनींचं स्वप्न आहे, प्रभाग क्रमांक 2 मधून गेल्या 15 वर्षामध्ये जो विकास आदरणीय उद्धव बाबा निमसे यांनी केला आणि त्याची पावती आपल्याला दिनांक 15 जानेवारी 2026ला मतपेटीतून द्यायची आहे.
आणि सगळ्यांनी एक निश्चय त्या ठिकाणी करायचा आहे की येत्या 15 तारखेला बाबांना आपल्याला एक आश्चर्य, एक धक्का त्या ठिकाणी असा द्यायचा आहे की 15 वर्षात बाबांनी जे मतधक्के मिळवलं आणि बाबा नसताना बाबांचा छावा रिद्धीशला आपल्याला महापालिकेमध्ये 122 नगरसेवकांपैकी सगळ्यात जास्त मतधिक्य त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचं कारण एक आहे, केलेला 15 वर्षाचा विकास आणि येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये आपला मळे परिसर असेल, आडगाव असेल, नांदूर मानोर असेल, या सगळ्या तपोवनचा काही भाग असेल, आपल्याला ज्या समस्या येणार आहेत तो सोडवणारा एक वाघ त्या ठिकाणी उद्धव बाबा निमशेच्या स्वरूपामध्ये रिद्धीश दादा आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना 15 तारखेला भरघोस मताने रिद्धीश दादाला त्या ठिकाणी सर्व पॅनलसह निवडून आणायचंय. हा एक निश्चय घेऊन आपण त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधून प्रचार करतोय आणि विकासाची पावती आपण मागतोय. जो विकास केलेला आहे, कॉलनी परिसर असेल, मळे परिसर असेल, रस्ते असतील, हा विकास आणि या विकासाचा मुद्दा घेऊन पुढे अजून कसा विकास करायचा, सिंहस्थ काळामध्ये कसं आलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या इथून कशा सुविधा चांगल्या पुरवायच्या, त्यासाठी आपण 15 तारखेला कमळ या निशाणीवर मतदान करून आपल्याला भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून द्यायचंय. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.